everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Children, welcome to today's session. So our today's session is of scholarship examination. We are preparing ourselves for this examination. So in today's video, we will be discussing some more questions from paper 2, that is English. In last session, we have seen Unit 1.1 from vocabulary, and this is our next part of this, that is part 2. Let's see what we have studied in first part. See, in very first video we have discussed about the units and subunits and weightage of each and every thing what we are going to learn, what we are going to study for our scholarship exam. बघा, पहिला व्हिडिओ तुम्ही इंट्रोडक्शनचा पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आपण डिटेल पाहिलंय की आपल्याला स्कॉलरशिप एक्झाम इंग्लिश पेपरसाठी कोणकोणत्या विषयांची तयारी करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलेलं की एकंदरीत 7 युनिट्स आर देअर, 7 युनिट्स आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक सब युनिट्स आहेत. तर आपण मागच्या भागापासून युनिट जे फर्स्ट युनिट 1 आहे व्होकॅब्युलरी, त्यातला 1 दॅट इज 1.1 आणि ते सब युनिट कोणतं आहे, रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्लूज, हे पाहायला आपण सुरुवात केली आहे. आता रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्लूज म्हणजे काय हे आपण मागच्या म्हणजे ह्या टॉपिकच्या पहिल्या पार्टमध्ये एकदम डिटेल मध्ये आपण पाहिलेलं आहे आणि काही क्वेश्चन्स पण आपण त्याच्यावरचे सोडवण्याची प्रॅक्टिस केली. आजचा जो व्हिडिओ आहे हा टोटली दिस व्हिडिओ विल बी ऑफ प्रॅक्टिसिंग क्वेश्चन्स ऑन दिस सब युनिट रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्लूज. बघा, एका पार्टमध्ये मी तुम्हाला त्या सब युनिटची डिटेल माहिती देणार आहे आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण त्याच्यावर भरपूर प्रश्न सोडवण्याचा सराव करणार आहोत. As I told you in very first lecture that this practicing technique is very much necessary for appearing or before appearing for the examination. तुम्ही जितके जास्त सराव कराल तितका तुमचं स्पीड वाढेल आणि तुम्हाला माहिती आहे स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आपल्याला दिलेल्या लिमिटेड वेळेत सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात आणि ते आपल्याला योग्य उत्तर, आपलं जे काही पर्याय आहे तो निवडून आपल्याला अधिकाधिक गुण त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. वी आर गोइंग टू स्कोर more and more marks. Okay, so let's see some more questions from this unit 1.1 writing words using given clues. Writing words using given clues. आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे क्लूज दिलेले असतात. कुठेतरी आपल्याला एखादं पिक्चर दिलेलं असतं, कुठेतरी एखादा वर्ड दिलेला असतं, कुठेतरी त्या वर्डचं फर्स्ट लेटर दिलेलं असतं. काही वेळेला आपल्याला असे क्लूज दिलेले असतात की आपण थोडंसं गेस केलं की आपल्याला त्याचा आन्सर मिळतं, राईट. आता तुम्ही हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो जो फर्स्ट पार्ट आहे तो पुन्हा एकदा तुम्ही त्याचं रिकॅप घ्या, तुम्ही तो पुन्हा एकदा बघा आणि मग तुम्ही हा व्हिडिओ पाहायला सज्ज व्हा. बी प्रिपेअर फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि असं नाही की हा व्हिडिओ पाहिला म्हणजे काम झालं, तर हे दोन्ही पार्ट्स पाहिल्यानंतर आपल्या बुकमध्ये जे तुम्हाला मी बुक आपण पाहिलंय आपल्याला कोणतं बुक रेफर करायचंय त्या बुकमध्ये जे प्रॅक्टिसिंग क्वेश्चन सेटमध्ये तुम्हाला जेवढे काही क्वेश्चन्स आहेत तो प्रत्येक प्रश्न, तो प्रत्येक क्वेश्चन सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कसं कमीत कमी वेळेमध्ये गेसिंग तुमचं करेक्ट येईल ह्याची तुम्ही काळजी घ्या. ओके, so here comes the very first question from this session. Choose the correct options for the following.
प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक वाचण्याची आतापासूनच सवय लावून घ्या. Choose the correct option for the following. Let's read. If chili is hot, then tamarind is dash. बघा, तुम्हाला आठवत असेल आपण फर्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला मी असा एक क्वेश्चन घेऊन वेगवेगळ्या टेस्ट बद्दल सांगितलेलं होतं, वेगवेगळे पिक्चर्स दाखवलेले होते. कुठल्या टेस्टला काय म्हणतात, आपण नवीन पंजंट हा शब्द शिकलेलो होतो. हॉट म्हणजे काय, दिस इज हॉट अँड कोल्ड मधलं हॉट नसतं, तर जी मिरचीची टेस्ट असते वी कॉल हॉट इन इंग्लिश. सो इफ चिली इज हॉट देन टॅमरिंड इज डॅश. सो before I show you the options, your answer is ready. I'm very sure about it. The tamarind is brown, tamarind is juicy, tamarind is red, tamarind is sour. Now see, these some words, brown, juicy, these words of course it relates with tamarind. Okay, बघा, चिंचेचा रंग ती थोडीशी पिकली की त्याचा ब्राउनिश कलर होतो, किंवा ती ज्यूसी असते, आपण त्याचा ज्यूस काढतो. पण इथे आपल्याला हॉट हा शब्द लक्षात घ्यायचा आहे. रायटिंग द आन्सर्स विथ युजिंग गिवन क्लूज. क्लू कोणता आहे, हॉट. मग जर चिली इज हॉट तर टॅमरिंड कशी असेल, तर वी हॅव टू कन्सिडर हिअर द टेस्ट ऑफ द टॅमरिंड. सो सार म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आंबट. सो व्हॉट इज अवर answer is option number, we have to color option number 4, right? म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की आन्सर हे क्लू ला लक्षात घेऊन कन्सिडर करून कसं फाइंड आउट करायचं. क्लू कोणता आहे तिकडे तुम्ही लक्ष द्या. ओके, the next question. What is the question? Question is same. Choose the correct options for the following. But what is the question? If it is idli steam, then what is roti? बघा, अशा प्रकारचा एक प्रश्न आपण फर्स्ट पार्ट मध्ये पण केलेला होता. तिथे तुम्हाला मी कुकिंगच्या ज्या काही प्रोसेसिंग असतात त्याची माहिती दिलेली होती. बॉईल म्हणजे काय, स्टीमिंग म्हणजे काय, कुकिंग म्हणजे काय, स्टरिंग म्हणजे काय, राईट? म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तो फर्स्ट पार्ट पण तुम्ही आता आहे प्रश्न सोडवण्याच्या आधी पाहून घ्या. सो यू विल बी कॉन्फिडेंटली सॉल्विंग द क्वेश्चन्स फ्रॉम दिस part. If it is idli steam, then what is roti? Let's see the options. Fry, roast, heat, boil. सांगा बरं, गेस करा कोणता आन्सर असेल. and if you guessed it correctly, तुम्हाला स्वतःलाच मार्क घ्या. ओके, how many marks? 2, right? Now our answer is option number 2. फ्राय म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, वी आर फ्राईंग पुरीज, पकोडाज, राईट? फ्राय तेलात तळणे, रोस्ट भाजणे, हीट गरम करणे, आणि बॉईल म्हणजे उकडणे. आपण रोटी काय करतो, वी रोस्ट द रोटी. आता हे तुमच्या लक्षात येईल की दीज वर्ड्स आर सो इझी. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामधल्याच या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त आपल्याला आता इथे स्कॉलरशिपचा अभ्यास करताना त्यांच्याकडे अगदी डोळेसपणे पाहायला पाहिजे. ह्या शब्दांचा अर्थ आपल्याकडे आपल्या व्होकॅब्युलरी मध्ये अगदी मस्तपैकी तुम्ही फिक्स करून टाका की हा प्रश्न आला की आपल्याला विचार करण्याची गरजच नाही. इडली स्टीम, रोटी रोस्ट, राईट? आता सेम प्रश्न येईल की नाही तुम्हाला, मला माहित नाही की असाच प्रश्न येईल. पण फ्राय, हीट, रोस्ट, बॉईल हे जे काही प्रोसेसिंग आहे, कुकिंग मधल्या प्रोसेस आहेत, याच्यावर थोडासा वेगळा ट्विस्ट करणारा प्रश्न पण येऊ शकेल. पण द थिंग इज दॅट यू शुड नो द मिनिंग ऑफ ऑल दीज वर्ड, राईट? नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन्स फॉर द फॉलोइंग. आता तुम्ही ते लक्षात घ्या, प्रश्न जो आहे विचारण्याची पद्धत सेम आहे. सब क्वेश्चन बघूया. द पप्पी इज ॲज सॉफ्ट ॲज. आता बघा, आपण हे शिकलेलो आहोत, ॲज सॉफ्ट ॲज, राईट? ॲज ॲजचा आपण कुठे वापर करायचा ह्याचा आपण कन्स्ट्रक्शन शिकलेलो आहोत. नाउ लेट्स फाइंड आउट द ऑप्शन.
तुलना करायची आपल्याला. वी आर डुईंग हिअर डिग्री ऑफ कंपॅरिझन, राईट? ॲज द पप्पी इज ॲज सॉफ्ट ॲज. We are comparing puppy with something. What is soft as puppy? Cotton, teddy bear, clothes, sponge. And we will find out the correct option for this. बघा आता तुमच्या इथे 4 शब्द दिलेले आहेत. Cotton, teddy bear, clothes and sponge. All these words, whenever we read, we think or we consider or we know that all these things are very softy. मग आता कॉटन सॉफ्ट असतं, कॉटन म्हणजे कापूस. टेडी बेअर सॉफ्ट असतो, क्लोथ्स आपले मऊ असतात, स्पॉन्ज पण सॉफ्ट असतो. पण मग इकडे आपल्याला आन्सर काय घ्यायचंय? सो our answer will be option number 1. The puppy is as soft as cotton. आता त्याची कापसाबरोबर तुलना का केली आहे पप्पीची? पप्पी मीन्स द बेबी ऑफ अ डॉग, राईट? तर त्याची तुलना का केली आहे कॉटन बरोबर? वाय वी आर ऑप्टिंग फॉर द कॉटन अँड नॉट टेडी बेअर अँड नॉट क्लोथ्स अँड नॉट स्पॉन्ज? बिकॉज कॉटन इज अ नॅचरली सॉफ्ट, यू कॅन सी द मटेरियल और थिंग, राईट? कॉटन पासून मग आपण क्लोथ्स बनवतो किंवा इतर वस्तू बनवण्यासाठी आता टेडी बेअरच्या आतमध्ये स्टफ केलं जातं, कॉटन असेल किंवा वॉट एव्हर, राईट? मग ते स्टफिंग असतं. पण कॉटन हे जे आहे, आपण जसं म्हणतो ॲज व्हाईट ॲज मिल्क, ॲज ब्लॅक ॲज कोल, म्हणजे आपण इथे नॅचरली ज्या गोष्टी आहेत निसर्गामध्ये जशाच्या तशा, त्या आपण त्याचा इथे विचार करतो, राईट? सो द पप्पी इज ॲज सॉफ्ट ॲज कॉटन. क्लू कसा वापरायचा हे पण आपल्याला इथे कळलं पाहिजे. जर सगळ्या गोष्टींचा अर्थ सेम असेल तर मग आपण इथे कन्फ्यूज नाही व्हायचं. तर आपल्याला त्याच्यामधली जी बेसिक गोष्ट आहे ती आपल्याला वापरून इकडे आपलं ऑप्शन चूज करायचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द फॉलोइंग. आता आपल्याला इथे थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आलाय. फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द फॉलोइंग. क्लू काय आहे? ऑड मॅन मीन्स इफ 4 words are given to you, 3 are same and 1 is different. So we should consider, we should know, we should understand what is the clue, keyword for this question. So that is odd man out. वेगळा असणारा शब्द किंवा वेगळं पण आपल्याला इथे शोधायचं आहे. बघा, लेट्स रीड द वर्ड्स. वॉच, लुक, स्मेल, सी. नाउ दिस इज व्हेरी इझी फॉर यू. तुम्हाला अगदी हे सोपं वाटत असेल, पण अशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करण्यासाठी मी मुद्दाम इथे तुम्हाला इझी ऑप्शन घेतलाय. तुम्हाला माहिती आहे वॉच, लुक अँड सी, दे आर फ्रॉम सेम ग्रुप, राईट? वी वॉच, वी लुक अँड वी सी विथ आवर आईज, बट वी स्मेल विथ आवर नोज. हे सगळे ऍक्शन वर्ड्स आहेत, पण त्याच्यात स्मेलिंग जे आहे ते करण्यासाठी आपल्याला नाकाचा वापर करावा लागतो. आणि बाकीच्या 3 जे वर्ड्स आहेत दॅट इज रिलेटेड विथ अवर व्हिजन, राईट? सो अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 3, दॅट इज स्मेल. असं हे लक्षात घ्यायचं. आता हे इतकं सोपं आपल्याला वाटतं, पण आपल्याला इथे एक लक्षात घ्यायचंय की हे प्रश्न वाचून त्याच्यामध्ये काय दिलंय हे समजून मग आपल्याला त्याचं करेक्ट ऑप्शन शोधायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो लागणारा वेळ आहे तो आणि तो प्रश्नाचा नंबर, आपण कितव्या नंबरचा प्रश्न सोडवते हे दोन्ही सायमल्टेनियसली तुमच्या नजरेसमोर असलं पाहिजे. ओके. क्वेश्चन. फाइंड द वर्ड which is not related to the word beautiful. आता मी जसं तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला सांगते बघा, प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळा आहे, राईट? आपण मागच्या क्वेश्चन मध्ये ऑड मॅन आउट पाहिलं, पण आता इथे आपल्याला असा प्रश्न त्यांनी विचारलाय, फाइंड द वर्ड विच इज नॉट रिलेटेड. म्हणून मी तुम्हाला सांगते की रीड क्वेश्चन्स
calmly and carefully. Understand what is asked to you and then you rush for the answer. आपण काय करतो, घाईघाईत क्वेश्चन वाचतो, काहीतरी रंगवतो and आपल्याला येत असून पण we do not score mark over there, right? So be careful while reading the question. Find the word which is not related to the word beautiful. आता ब्युटिफुल या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, सुंदर, ब्युटिफुल. आता आपल्याला 4 वर्ड्स असे दिलेले आहेत की त्याच्यामधला एक शब्द असा आहे which is not related with the word beautiful or which is not related to the word beautiful. Let's see the options. Stunning, ugly, gorgeous and pretty. पुन्हा एकदा तुम्ही वाचा बरं शब्द. आता मी इथे तुम्हाला वाचून दाखवते, त्यामुळे वाचल्या वाचल्या तुमच्याकडे आन्सर रेडी असेल. पण एक्झाम मध्ये हे 4ही शब्द तुम्हाला वाचायचे आहेत, प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत. 4ही शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असले पाहिजे, तरच आपण त्याच्यामधलं योग्य आन्सर फाइंड आउट करू शकतो, राईट? म्हणून व्हेरी फर्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलंय किंवा लास्ट लेक्चर मध्ये पण मी तुम्हाला टिप्स दिले, हाऊ टू एनरिच युअर व्होकॅब्युलरी, शब्दसंपत्ती कशी वाढवायची, त्या टिप्सचा आता सुरुवातीपासूनच तुम्ही उपयोग करा. आणि तुम्हाला हेही मी नेहमी सांगते की नॉट ओनली फॉर स्कॉलरशिप एक्झाम, पण आपली इंग्लिश भाषा समृद्ध करण्यासाठी या सगळ्याचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे, राईट? सो हिअर नाव फाइंड आउट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू द वर्ड ब्युटिफुल. कुठला असेल बघा. स्टनिंग, beautiful, you look stunning, she is very gorgeous, my doll is pretty. So all 3 words are related with word beautiful except word ugly. ugly म्हणजे किळसवाणं, म्हणून मग आपला आन्सर इथे काय असणार आहे, ugly. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Next question is, find the odd man out from the following list of words. Again, there is a question of odd man out. Let's read the list of words. Magazines, notebook, paper, diary. So guess which word is not matching with remaining 3 words, or which is not from that family, which is not from that group. बघा, थोडासा विचार करा. आणि जितके प्रश्नांचे आन्सर्स तुम्हाला देता येतात, स्कोरिंग तुम्हीच तुमचं घ्या, नोट करा, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडेंटली हा पेपर सॉल्व्ह करता आला की नाही हे तुम्हाला तुमचं ठरवता येईल, राईट? पुन्हा एकदा मी वाचते. मॅगझिन्स, नोटबुक, पेपर, डायरी. Yes, our answer is magazines. कारण बाकीच्या ज्या 3 गोष्टी आहेत, नोटबुक, पेपर आणि डायरी, these things are used for writing, and magazines we do read the magazines, right? म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण बघा त्याच्यामध्ये असं थोडासाच फरक आहे, तो आपण लक्षात घेऊन तसं त्याचा आन्सर तिकडे लिहायचंय. ओके, next, find out the name to the given register. Choose 2 correct options. बघा, जसं आपण बघितलं की इथे आपल्याला 5th स्टँडर्ड मध्ये असं नव्हतं, पण 8th स्टँडर्ड मध्ये एक्झाम मध्ये असे काही क्वेश्चन्स आहेत की जिथे आपल्याला नॉट ओन बट वी हॅव टू ऑप्ट फॉर द 2 थिंग्स और 2 करेक्ट ऑप्शन्स. आता इथे आपल्याला असं शोधायचंय की जिथे आपल्याला त्याचे आन्सर्स 2 रंगवायचे आहेत, राईट? वी हॅव टू चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. आणि म्हणून क्वेश्चन वाचताना हेही लक्षात घ्यायचं, आपण घाईघाईत एकच रंगवलं तर आपल्याला त्या प्रश्नाचे गुण मिळणार नाही. ओके, लेट्स सी. फर्स्ट, अर्थ, climate, pollution and recycling. आता हे शब्द तुमच्या कानावर गेलेले आहेत, राईट? जिओग्राफी मध्ये आपण हे शब्द ऐकलेले आहेत, वाचलेल्याचा अभ्यास केलाय.
त्याच्यानंतर सायन्समध्ये तुम्हाला ह्या शब्दांची ओळख झालेली आहे, याचा अर्थही तुम्हाला माहिती असेल. अर्थ, क्लायमेट, पोल्युशन अँड रिसायकलिंग याचा आपण खूप अभ्यास केला आहे. सतत आपण त्याच्यावर घोषवाक्य तयार केलेले आहेत. आपण वसुंधरा दिन साजरा करतो, क्लायमेटिक कंडिशन बद्दल बोलतो, आपण शहरात राहतो, वेगवेगळ्या पोल्युशनची आपण जी कारणं आहेत त्याच्यावर आपण लिहितो. रिसायकलिंग म्हणजे काय तेही आपण माहिती करून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट द नेम टू द गिवन रजिस्टर. आता आपल्याला काय शोधायचं आहे आपण बघूया. ज्योमेट्री, जिओग्राफी, इकोलॉजी, बायोलॉजी. ओके, आता आपल्याला इथे 2 करेक्ट ऑप्शन शोधायचे. ह्या ज्या 4 गोष्टी आहेत, अर्थ, क्लायमेट, पोल्युशन आणि रिसायकलिंग, ह्या चारहीचे तुम्हाला अर्थ माहिती असतील तर तुम्ही इथे 2 करेक्ट ऑप्शन शोधू शकता. की ह्या चारही गोष्टी, हे जे रजिस्टर्ड आपल्याला इथे दिलेले वर्ड्स आहेत ते कोणत्या 2 गोष्टींशी रिलेटेड आहेत हे आपल्याला इथे शोधायचं. आता बघा, इथे आपल्याला प्रॅक्टिस सेशन आहे म्हणून मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते, पण तुम्ही हे नीट ऐका. अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर आपल्याला एक्झाम मध्ये काय करायचं हे कळलं पाहिजे. तर हे चारही वर्ड्स दिलेले जे आहेत बॉक्समध्ये त्याच्याशी रिलेटेड असणारे 2 शब्द आपल्याला खालच्या लिस्ट मधून शोधायचे आहे. राईट, नाउ लेट्स रीड द ऑप्शन्स. ज्योमेट्री, जिओग्राफी, इकोलॉजी, बायोलॉजी. आता आपल्याला ह्या ज्योमेट्री म्हणजे काय, जिओग्राफी म्हणजे काय, इकोलॉजी मीन्स व्हॉट इज मीनिंग द वर्ड ऑफ बायोलॉजी, हे सगळं माहिती असलं देन अँड देन ओनली वी कॅन ऑप्ट फॉर द 2 आन्सर्स. Now let's see the meaning of these words which are new to you. आता इकोलॉजी, बायोलॉजी, ह्या ज्योमेट्री, जिओग्राफी तुम्हाला तर माहिती असेल. ज्योमेट्री, जिओग्राफी आपण भूमिती, भूगोल आपल्याला माहिती आहे, पण व्हॉट इज इकोलॉजी, व्हॉट इज बायोलॉजी ह्याचा पण अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. आता मी तुम्हाला इथे थोडंसं इकडे आय एम गोइंग टू हेल्प यू. राईट, सो the relationship between living things and their surroundings, right, that is known as ecology. सजीव सृष्टी आणि तिच्या भोवतीचे वातावरण यातील संबंध, या संबंधाचा अभ्यास म्हणजेच इकोलॉजी किंवा पर्यावरण शास्त्र, द स्टडी ऑफ दिस सब्जेक्ट. जिओमेट्री म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, भूमिती. जिओग्राफी इज भूगोल. बायोलॉजी जीवशास्त्र, आपल्याला सायन्समध्ये आपण वनस्पती किंवा प्राण्यांचा जीवनाचा आपण लाईफ सायकल शिकलोय बघा. 3री 4थीतच तुम्ही फुलपाखराचा जीवनक्रम वगैरे शिकलात. हे सगळं बायोलॉजी मध्ये येतं. फक्त इकॉलॉजी हा शब्द जो नवीन आहे त्याचा तुम्हाला मी अर्थ इथे मुद्दाम लिहून दाखवलाय, म्हणजे तुम्ही तो वाचा आणि लक्षात ठेवा. द रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग थिंग अँड देअर सराउंडिंग. लिव्हिंग थिंग ऑन ऑल लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ, सगळे सजीव प्राणी. ओके, आणि त्या सजीव प्राणी किंवा सजीव सृष्टी जी आहे ती सजीव सृष्टी आणि तिच्या भोवती असलेलं वातावरण, या दोघांमध्ये नक्की काय संबंध आहे, या संबंधांचा अभ्यास जे शास्त्र करते त्याला पर्यावरण शास्त्र असं म्हणतात. ओके, मग आता तुमचा आन्सर रेडी असेल बघा. अर्थ, क्लायमेट, पोल्युशन, रिसायकलिंग हे सगळे शब्द जिओमेट्रीशी निगडित आहेत का? नो. भूगोलात? येस. सो आपण आता इथे आन्सर याचं मार्क करूया. तुम्हाला आता इथे अर्थ म्हणजे काय, क्लायमेट म्हणजे काय माहिती आहे, पोल्युशन म्हणजे काय माहिती आहे, रिसायकलिंग म्हणजे काय माहिती आहे. आपण आपले ऑप्शन्स पुन्हा एकदा इथे घेऊया. मागच्या स्लाइडवर मी तुम्हाला इकोलॉजी म्हणजे काय हे समजावून सांगितलं की सजीव सृष्टी आणि आजूबाजूला असलेलं वातावरण यांच्यातील संबंधांचा अभ्यास म्हणजे इकोलॉजी. आता आपल्याला इथे 2 ऑप्शन्सला कलर करायचं. राईट, वी हॅव टू आन्सर or we have to go with 2 correct options. So earth, climate, pollution and recycling हे जिओमेट्रीशी निगडित आहे का? नाही. जिओग्राफीशी आहे का? येस, ऑफ कोर्स वी स्टडी दिस इन जिओग्राफी ऑल्सो. भूगोलात सुद्धा आपल्याला पृथ्वीचा अभ्यास आहे,
वातावरणाचा अभ्यास आहे, पर्यावरणाचा अभ्यास आहे, प्रदूषणाचा अभ्यास करतो. एखादी गोष्ट रिसायकलिंग, पुन्हा त्याचा वापर कसा, आपण म्हणतो ना की आपण जे कागद फाडून टाकतो ते कागद गोळा केले जातात, कागद फॅक्टरीमध्ये पाठवले जातात, पुन्हा त्याच्यापासून कागद बनतो. दिस इज नोन एज रिसायकलिंग किंवा प्लास्टिकचं रिसायकलिंग बनतं. सो ऑल दीज वी स्टडी इन जिओग्राफी, राईट? म्हणून आपलं फर्स्ट आन्सर असणार आहे जिओग्राफी अँड देन वी विल गो फॉर इकॉलॉजी. कारण सजीव सृष्टी आणि त्याचा आजूबाजूचा जे वातावरण आहे त्या सगळ्याचा अभ्यास या इकॉलॉजी मध्ये सुद्धा केला जातो किंवा इकॉलॉजी मध्ये केला जातो, राईट? म्हणजे अशा प्रकारे बघा, आता तुम्हाला 2 करेक्ट ऑप्शन्स शोधायचे आहेत, हा प्रश्न कळला. पण ते जे 4 ऑप्शन्स आहेत त्याच्यातल्या सुद्धा प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. The only step for this is that enrich your vocabulary. Not only from English, फक्त इंग्लिश ह्या विषयातलं, ह्या भाषेतले नाही, तर तुम्हाला गणितातले शब्द माहिती पाहिजे, सायन्स मधले टर्म्स माहिती पाहिजे, जिओग्राफी मधले टर्म्स माहिती पाहिजे. सगळ्या विषयांचा तुम्हाला अभ्यास तुम्ही जर थरली कराल, त्याच्यात त्या ज्या टर्म्स आहेत इंग्लिशमध्ये काय कोणते शब्द आहेत हे तुम्ही जास्तीत जास्त जेव्हा जाणून घ्याल त्यावेळेला तुम्ही स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये उत्तम स्कोरिंग करू शकाल. म्हणून नॉट ओन्ली ऑफ इंग्लिश, तुम्हाला सगळ्या विषयांचा इथे अभ्यास करणं, माहिती असणं, वाचन करणं हे खूप गरजेचं आहे. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. Find out the odd man out from the following options. बघा, आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की युनिट 1.1 जे सब युनिट आहे त्याच्याशी रिलेटेड कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. फाइंड द ऑड मॅन आउट ऑफ फॉर द करेक्ट ऑप्शन, और रीड द आन्सर, रीड द क्वेश्चन अँड ऑफ फॉर द करेक्ट ऑप्शन्स, और वर्ड रजिस्टर, राईट? आता इथे आपल्याला काय दिलं आपण वाचूया. हिल, रिव्हर, रॉक, mountain. Now 4 words are given to us. Question काय आहे बघूया. Hill, but what we have to find out? Pick out the word from the alternatives which is not related with the picture. आता आपल्याला इथे एक पिक्चर दिलंय, हिलचं पिक्चर दिलंय, ओके? आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? We have to find out that word which is not related with the picture. हा, हे जे चित्र दिलंय त्याच्याशी रिलेट न करणारा शब्द आपल्याला या लिस्ट मधून शोधायचा आहे. आता ते पिक्चर बघा, वरचे वर्ड्स वाचा आणि गेस करा विच इज द ऑड मॅन आउट फ्रॉम दिस लिस्ट. अँड युअर आन्सर इज ऑप्शन नंबर 2. Yes, it is. Hill, tekdi, rock, mountain. They are from same group or from same family. Hill, rock and mountain, right? Earth element and river is water element. नदी, पाणी, आणि टेकडी, खडक, पर्वत हे सगळे एका फॅमिलीचे आहेत, राईट? आपण त्याला अर्थ एलिमेंट असं म्हणतो आणि रिव्हर इज वॉटर एलिमेंट. सो दिस इज डिफरंट वर्ड, दिस वर्ड इज डिफरंट फ्रॉम द रिमेनिंग वर्ड्स, राईट? म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारू शकतात हे तुम्हाला मी वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन इथे दाखवते. Then next question, question number 9. Which word will you add to the given register? बघा, आता हा आणखीन एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न तुम्हाला आला. इथे तुम्हाला ऑड मॅन आउट नाही फाइंड आउट करायचंय, तर तुम्हाला ऍड करायचंय. समथिंग यू आर गोइंग टू ऍड. इथे तुम्हाला फक्त रिलेशन बघायचं नाहीये, तुम्हाला फक्त ऑड 3 वर्ड्स वेगळे, एक वर्ड वेगळा असं बघायचं नाहीये. यू आर गोइंग टू ऍड समथिंग इन दॅट लिस्ट. ओके, किती वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न येतात हे बघा आणि तुम्हाला क्लू दिलेले असतात इथे. आता आपल्याला इथे काय दिले आपण वाचूया बघा. फ्लॉक, herd and pride. These are clue words for us. Now
when you read all these three words, you should know the meaning of all these three words. हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. फ्लॉक म्हणजे काय, हर्ड म्हणजे काय, प्राईड म्हणजे काय, तरच तुम्हाला याचा आन्सर शोधता येईल. लेट्स सी. कॉलनी, जंगल, स्काय अँड नेचर. मी थोड्या वेळासाठी थांबते. तुम्ही त्याचा कुठला वर्ड येईल हे गेस करा. तो कोणता येणार आहे आन्सर मी तुम्हाला दाखवणार आहे. पण मी दाखवण्यापूर्वी तुम्ही गेस केलं, तुम्ही फाइंड आउट केलं तर तुमचं उत्तर बरोबर आहे का हे चेक करायला तुम्हाला इथे संधी मिळेल. व्हॉट इज कॉलनी, व्हॉट इज जंगल, व्हॉट इज स्काय, व्हॉट इज नेचर. यू नो ऑल दीज वर्ड्स. जंगल, स्काय, नेचर, कॉलनी हे शब्द तुमचे ऐकलेले आहेत, तुमच्या व्होकॅब्युलरी मध्ये ते शब्द आहेत. मग ह्या चार मधला कुठला वर्ड यांच्यामध्ये ऍड केला तर ती वर्ड लिस्ट आपली फुलफिल होईल किंवा करेक्ट वर्ड लिस्ट असेल. राईट. बघा आता. we should know the meaning of all these words. फ्लॉक कशाला म्हणतात, हर्ड कशाला म्हणतात, प्राईड कशाला म्हणतात, हे तुम्ही जेव्हा प्रश्न पत्रिका सोडवाल, जेव्हा तुम्ही सॉल्व कराल प्रॅक्टिस क्वेश्चन सेट, तेव्हा तुम्हाला जर एखाद्या शब्दाचा अर्थ नसेल कळत, तुम्ही तिथे सरळ डिक्शनरी उघडून बघत जा. नाव यू हॅव द चान्स. ओके. बघा आता जो आत्ताचा क्वेश्चन आहे तो थोडासा मी तुम्हाला एक्सप्लेन करते, मग आपण त्याचा आन्सर बघूया. बघा. फ्लॉक. फ्लॉक कशाला म्हणतात? फ्लॉक ऑफ बर्ड्स. ओके. पक्ष्यांचा थवा. हर्ड ऑफ ॲनिमल्स. गुरांचा कळप. मुद्दाम तुम्हाला मी पिक्चर्स दाखवते म्हणजे तुम्हाला ते नीट रजिस्टर होईल. प्राईड ऑफ लायन्स. सगळे सिंह दिसतात, सिंहांचा कळप, त्याला प्राईड म्हणतात. मग आता आपल्याला जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यातला कुठला ऑप्शन इथे येईल आता तुम्हाला हे खूप सोपं वाटेल. सो हियर बघा चौथं चित्र कुठलं दाखवलंय मी तुम्हाला. मी पिक्चर क्लू दिले. आता इथे तुम्हाला पेपर मध्ये दिला नव्हता पण आय हॅव प्रोव्हाइडेड यू पिक्चर क्लू. दिस इज द कॉलनी ऑफ ॲन्ट्स. मुंग्यांचं वारूळ आपण म्हणतो ना ते. म्हणजे चौथा आपला जो आहे वर्ड तो कुठला असेल? कॉलनी. सो अवर ऑप्शन इज ऑप्शन नंबर 1. अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 1. जंगलमध्ये तर सगळे राहतात. राईट. स्काय आकाश, नेचर निसर्ग. पण आपल्याला फ्लॉक, हर्ड आणि प्राईड हे जे आहेत हे आपल्याला कशाचा तरी समुच्चय दाखवतात. मराठीत आपण त्याला समुच्चय दर्शक शब्द म्हणतो. राईट. आपल्याला कुठला तरी ग्रुप दाखवतात. पक्ष्यांचा थवा म्हणजे फ्लॉक ऑफ बर्ड्स, हर्ड ऑफ ॲनिमल्स, प्राईड ऑफ लायन्स. तसं आपल्याला कॉलनी हा शब्द माहिती आहे. बघा आपण एरवी पण बघा कॉलनी म्हणतो, बीपीटी कॉलनी किंवा जिथे मोठ्या बऱ्याच साऱ्या बिल्डिंग एकत्र असतात त्याला आपण कॉलनी म्हणतो. म्हणजे जिथे अनेक लोक एकत्र राहतात. म्हणून मग या 4 वर्ड्स मधला आपल्याला पुढचा वर्ड असणार आहे कॉलनी. सो अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 1. कळलंय कसं गेस करायचं? आता इथे पिक्चर क्लू दिल्यामुळे आपल्याला पटकन ते आन्सर कळलं. पण एक्झाम मध्ये काय आपल्याला हा क्लू दिलेला नसेल तेव्हा आपल्याला या मागच्या शब्दांचा आधार घेऊन आपल्याला त्याचा आन्सर फाइंड आउट करायचा. वी हॅव टू यूज द गिवन वर्ड क्लूज. राईट. We will move to the last question of this practice session, that is question number 10. Find out meaningful word related to internet from jumbled words. आता बघा इंटरनेटशी रिलेटेड बरेचसे शब्द तुम्हाला माहिती असतील. Because you people are very techno savvy and gadget savvy. Operating mobile phones, handling tabs, handling laptops, computers. These are very simple work for you, right? आणि याच्याशी रिलेटेड असणारे शब्द किंवा
हे तुम्हाला तुमच्या vocabulary भरपूर आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द मिनिंगफुल वर्ड रिलेटेड टू इंटरनेट. आता प्रश्न नीट वाचा. इंटरनेटशी रिलेटेड शब्द आपल्याला इथे दिलाय, पण तो कसा दिलाय? वी हॅव प्रोव्हाइडेड इट इन जम्बल्ड फॉर्म, राईट. आता त्याच्या तो कोणता आहे तो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. बघा, वाचा. वाचला शब्द? आय एम नॉट गोइंग टू रीड दिस वर्ड फॉर यू. You will read it. And now there are options: encyclopedia, website, knowledge, Wikipedia. कोणता शब्द आहे बघा? तुमचं आन्सर रेडीच असणार आहे. So our option is number 4, Wikipedia, that is related to internet. Right? Encyclopedia म्हणजे काय? शब्दकोश, ज्याच्यामध्ये एखाद्या विषयाला भरपूर पुस्तकं त्याच्यावर तयार केलेली असतात, व्हॉल्युम्स असतात, 1 2 3 4 5. वेबसाईट इज ऑल्सो रिलेटेड विथ दिस, बट जम्बल्ड वर्ड मध्ये तो शब्द नाहीये, ती अक्षरं बघायची. नॉलेज, ऑफकोर्स इंटरनेट गिव्स अस नॉलेज, but those letters are not there. So the last is Wikipedia. Of course those letters are there which are in jumbled form. So in this way, in today's session we have practiced different questions, different forms of questions, and what is finding out or how to find out the answer when the clue words are provided to us. So we have practiced in this session. आपण आजच्या ह्या भागामध्ये आपला जो सब युनिट 1.1 आहे त्याचा आपण आणखी जास्त प्रश्न आपण आज त्याचा सराव केला सोडवण्याचा. आपण 2 पार्ट्स मध्ये हा भाग आपण अभ्यासलेला आहे 1.1. तर आता नेक्स्ट तुमचं काम काय असणार आहे? तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे. ते प्रश्न तुम्ही सोडवा आणि आपलं जे पुस्तक आहे त्याच्यातलं युनिट 1.1 मध्ये जे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत तेही तुम्ही सोडवा. ओके, सो लेट्स सी यू इन न्यू व्हिडिओ विथ न्यू टॉपिक. टिल देन प्रॅक्टिस हार्ड. बाय बाय. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.